तर नाणेफेकीचा कौल जिंकला अली 11ने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. समोर आहे टीम AR7 वर्सेस अली 11चा हा सामना. इमरान सर, हैदर सर, मैच जल्दी जल्दी चालू करिए. रहमत सामना करेल सोहेल वर्सेस रहमतचा हा सामना. अली 11 वर्सेस AR7. पहिलं षटक पॉवर प्लेचा. पहिला बॉल ऑफसाईडच्या दिशेने. 1 रन निघतोय का? मिस कम्युनिकेशन होत होतं पण आता विकेट मात्र वाचलाय. 1 रन नाही भेटला. पहिला बॉल डॉट. 4 ओवर का ये मैच होगा. इसमें पहला ओवर पावर प्ले, उसकी जिम्मेदारी सोहेल के कांधों पर और रहमत सामना करेंगे दूसरे बॉल का. अंपायरचा निर्णय राहील वाईट चेंडू आणि +1. मात्र 1 बॉल 2 धावा झालेल्या आहेत. आता मात्र रियासत स्ट्राइक करेल. पहला ओवर का पावर प्ले है. पहले ओवर में आप जितने ज़्यादा रन बटोर पाओगे उसके आपको टीम को हेल्प होगी. लेग साइड के दिशा में 2 प्लेयर खड़े हैं रियासत के लिए और हल्के हल्के थोड़ी सी धूप आती हुई ग्राउंड में, जो कि विकेट में कुछ फर्क नहीं पड़ेगा ज़्यादा. तीसरा बॉल घेऊन तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटीने खेळलाय. बॉल जातोय बाउंड्री लाइनच्या बाहेर. 6 रनांसाठी 6. और ग्राउंड का सबसे लॉन्गेस्ट रेंज चुना रियासत ने 6 मारने के लिए. और 8 रन. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू आणि मिस हिट झालेला आहे पण एक मात्र कंप्लीट धाव. रन संख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा. पुन्हा एकदा स्लोवर आणि चेंडूने बाउन्स घेतला. डॉट चेंडू. 1 छक्का खाल्यानंतर 1 सिंगल धाव आणि पुन्हा एक डॉट चेंडू. रन संख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा. लास्ट बॉल 1 टू गो फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा स्लोवर आणि यावेळेस मात्र कॅच होतोय का? कॅच खाली आलेला आहे कॅफ आणि हा झेल आउट झाला आहे. रहमत तर 1 ओव्हर नंतर 9 धावा आणि 1 विकेट AR7च्या संघाकडून आलेले आहेत. तर अजून 3 ओव्हर मध्ये किती रन करतील बघूया AR7. आणि अली 11 कडून बॉलिंगची धार सांभाळतोय इम्रान.
ग्राउंड पे जो भी दो अंपायर है, मेन अंपायर इमरान सर और हैदर सर, थोड़ा मैच फास्ट कराइए. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक लाईन ट्राय केला होता, पण एक धाव मात्र भेटली आहे आणि बॉल कॅरी केला आहे तो फैसलने. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 10 आणि पॉवर प्ले मात्र आता ओपन झालेला आहे. लेग साईडच्या दिशेने 2, स्टेटच्या दिशेने 2 आणि ऑफ साईडला 1 असे प्लेयर आपल्याला दिसायला भेटतील. पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय बघूया काय आहे, बाईस की वाईड. लेग बाईस. तिसरा बॉल बघूया. आता मात्र रियासतने पुन्हा एकदा नो लुकचा प्रयत्न केला होता. बॉल खाली पुन्हा एकदा कॅफ आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झेल घेतलेले आहेत कॅफ यांनी आणि रियासत रहमत नंतर रियासत आउट झालेला आहे. AR7 ला 2 झटके लागले आहेत. तिसरा बॅट्समॅन येतोय तो सचिन AR7 कडून. पहिल्या ओव्हर पॉवर प्लेचा 9 रन आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 रन आल्यानंतर तिसऱ्या बॉलात विकेट आलेला आहे. आता सचिन सामना करेल इम्रानचा आणि AR7 रन संख्या किती जाऊन पोहोचवते ते पाहूया. कव्हरच्या दिशेने खेळला होता बॉल खाली. पुन्हा एकदा इम्रान आणि 1 धाव कंप्लीट झालेली आहे. 12 धावा कंप्लीट झालेल्या आहेत AR7च्या. 4 ओव्हरचा हा सामना आहे. पहिला ओव्हर पॉवर प्ले और Ali 11. This time they have the strongest playing 11 in last 1 year. Right now I'm seeing they added some few players to back their strength, bowling strength and batting strength versus AR7 in this trophy Firoz 11 2025 season 1. $13 runs on the board, 1 ball to go in second over. सचिनने आडव्या बॅटीने मारला होता. आता मात्र अरबाज थोडासा मिस जज झाला होता, पण शेवटी हा कॅच मात्र घेतला आणि 3 विकेट झालेल्या आहेत. 13 धाव संख्या, 12 बॉल 13 रन, 3 विकेट. पहिला ओव्हर 9 रनचा गेल्यानंतर हा चांगला कमबॅक केला इम्रानने अली 11 कडून 4 धाव संख्या देऊन फक्त. आता मात्र बॅटिंगची जिम्मेदारी सांभाळायला येतोय तो मात्र हा लेफ्टी बॅट्समॅन मुदस्सीर. एक उत्कृष्ट असा छान प्लेयर आहे, लेफ्ट हँड बल्लेबाज. आणि त्याच्या सोबत रियाज. 2 ओव्हर नंतर 13 धावा झालेल्या आहेत. तिसरा ओव्हर अरबाज, जो पावसाळी हंगाम स्पेशलिस्ट अरबाज, बॅटिंग बॉलिंग ऑलराउंडर परफॉर्मन्स. अरबाज इज प्लेइंग फॉर Ali 11 right now. Now we can watch on log of the player Afshan. We might see him at batting end when Ali 11 come to bat. पुन्हा एकदा अफशानचं नाव घेतलं आणि अफशानकडे बॉल जाणार नाही असं झालेलं होऊ शकत नाही. अफशानने एक उत्कृष्ट असा कॅच घेतला आहे. अफशान 2000 मागील 10 वर्षापासून एक उत्कृष्ट असा फिल्डिंग करतोय आणि एक बॅट्समॅन म्हणून ओळखला जातो या चिता कॅम्प परिसरामध्ये. तर अली 11 हळूहळू या मॅच मध्ये बनत जाते आणि आता मात्र बॅटिंग साठी येतोय. रियाजच्या विकेट नंतर एजाज सामना करेल अरबाजचा. पुन्हा समोर आणि बॉलवर येईल सूरज आणि फैसल. 1 धाव कंप्लीट.
14 रन कंप्लीट झालेले आहेत. अली 11 ही उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते आणि लेफ्टी असल्यामुळे फील्ड चेंजेस बघायला भेटतील आपल्याला. लेग साईडचा प्लेअर आतमध्ये येतो आणि लेफ्टीसाठी लेग साईडला 3, एक सेटला 1 आणि कव्हरच्या दिशेने 1 अशी फील्ड सेट केली आहे अरबाजने मुदस्सीरसाठी. आणि मुदस्सीरचा एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. आम्ही यांची बॅटिंग बघितली आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर हा मात्र खरा उतरला आहे. हा अर्थातच 6 धावांसाठी गेलेला आहे. मुदस्सीर याचा बॅट फ्लो उत्कृष्ट आणि त्याच प्रकारे त्यांनी शॉट खेळला आणि अरबाजला मात्र 6 धावा केलेल्या आहेत आणि AR7 ची धावसंख्या ही पुढे गेलेली आहे. 19 runs, sorry 20 runs on the board. After that 6. What a shot by Mudassir. जो एक रन से AR7 की गाड़ी आगे बढ़ रही थी उसको 6 लगा के एक बूस्टर पंप दिया है मुदस्सिर ने. अभी देखेंगे क्या करते हैं अगली बॉल पर. अरबाज वर्सेस मुदस्सिर. अली 11 वर्सेस AR7. राइट नाउ वी आर वाचिंग दिस मैच. 4 overs. आता मात्र फास्ट होता पण थोडा चेंडूची दिशा ऑफ साईडच्या थोडा बाहेर पंचांनी याला निर्णय दिला आहे व्हाईट बॉल. आणि दोन्ही पंचांमध्ये इम्रान सर आणि हैदर सर यांच्यामध्ये काही डिस्कशन होत आहे ते पाहूया आपण याच्यानंतर काय निर्णय येतोय नक्की. अरबाज तैयार और एक ब्लॉक होल वाला बॉल और रनआउट होता है क्या. नॉन स्ट्राइक गेट पर खुदकुशी कर दी यहाँ पर. डॉट गेल को एजाज ने स्ट्राइक के लिए ट्राई किया लेकिन मुदस्सिर ने उन्हें मना कर दिया तो ये आउट हो गया नॉन स्ट्राइक एंड पर एजाज. और रन वही रुका हुआ अभी तक 21 रन. 6 के बाद एक वाइड आया था तो 21 रन ऐड हो चुका है. रन आउट हो चुके हैं एजाज. तो अब बैटिंग के लिए आए का नाम क्या है. रफिक. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने बाहेर चेंडू. चेंडूला मात्र स्पीड आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू तयार अरबाज मुदस्सीरसाठी. हा मात्र फुलटॉस चेंडू होता मिस झालेला आहे. रनआउट पुन्हा एकदा होत होता का एजाज सारखा पण नाही. ह्या वेळेस बॅट्समॅन वाचलेला आहे. फुलटॉस चेंडू मात्र सुटलेला आहे मुदस्सीर कडून. याआधी एक 6 मारून मुदस्सीर तयार होता. याही बॉलला फुलटॉस 6 मारण्यासाठी पण डॉट झालेला आहे. अली 11 उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते. पुन्हा एकदा आडवा आणि उत्कृष्ट स्टँड अँड डिलिव्हर. छपरा तोड 6 रन्स. इस ओवर में 2 6 और अली 11 ने रन कंसीड करे हैं 28 रन हो चुके हैं. और AR7 ने अब तक बना दी है 3 ओवर में 28 रन. लास्ट ओवर लेकर आए हैं सूरज अपनी टीम के लिए. अली 11 जो कि 18 गेंदों पर 28 रन दिए. पहले ओवर पे 9 रन थी ऑलमोस्ट अप्रॉक्स 4 रन और बाद में इस ओवर में 2 6 आए. अरबाज को एक विकेट लेने के बाद 15 रन आए. अभी देखते हैं सूरज क्या करते हैं इस डिसाइडिंग ओवर में. इस ओवर के बाद जो टारगेट सेट होगा वो चेस करने आएगी अली 11 वर्सेस AR7. हुसैन इम्रान ने मिस फिल्डिंग केलेली आहे आणि एक धाव मात्र कंप्लीट. आणि जे AR7 ला पाहिजे होता जिसको AR7 की जरूरत थी. मुदस्सिर स्ट्राइक पर आना चाहिए क्योंकि बैक टू बैक एक ओवर में इन्होंने 2 6 लगाए थे. तो अभी मुदस्सिर जितने बॉल खेलेंगे उतना AR7 के लिए अच्छी बात है और उतनी ही टफ बात होगी और चैलेंजेस होगा अली 11 के लिए कि उनको रोकना और हमारे लिए खुद के लिए अली 11 को कम से कम टारगेट सेट करना.
अली 11 जब बैटिंग करने आएंगी तब हमें बहुत सारे प्लेयर देखने मिलेंगे। फैसल, कैफ, इमरान, अफशान, अरबाज और जो कीपर खड़े हैं माजिद, जो कि एक बेहतरीन फॉर्म से गुजर रहे हैं और फील्डिंग बेहतरीन हुई है लेकिन रन नहीं रोक पाए। 4 रन। मिस कम्युनिकेशन की वजह से ये 4 गया। इफ ट्राई करते फुल्ली तो कैच भी हो सकता था, लेकिन मुदस्सिर को फिर से एक चौका मिल चुका है और जो बैक फ्लो है मुदस्सिर का, उस हिसाब से अगर बॉल प्रॉपर कनेक्ट होगा तो वो बाउंड्री लाइन के बाहर ही जाएगा। वही करना, एक लेफ्टी है, ये एक लेफ्टी, वही कर। 33 रन्स ऑन द बोर्ड, 3 बॉल्स रिमेनिंग और ये ऑलमोस्ट 34 रन्स हो चुका है, जो कि एक अच्छा स्कोर खड़ा कर रही है धीरे धीरे AR7। मुदस्सिर जैसा बैट्समैन आई थिंक 1 डाउन या 4 डाउन 3 डाउन आया था मुदस्सिर, और उसके बाद उन्होंने 2 6 और एक 4 मारा है, जो कि तीनों भी रन जो स्कोरिंग एरिया स्कोर है उसका वो सिंपली बाउंड्री से आया है। अगेन मुदस्सिर रेडी वर्सेस सूरज, और यॉर्कर टाइप का गेंद था लेकिन स्ट्राइक के लिए भाग चुके हैं और ये स्ट्राइक मिल जाएगा उनको मुदस्सिर को। और यहाँ पर हुसैन ने अपना विकेट सैक्रिफाइस किया उनके लिए, क्योंकि करना भी चाहिए, वो उनके बैट पे बॉल आ रहा है प्रॉपर, उन्होंने 2 6 और एक 4 मारकर और ये सिंगल ऑलमोस्ट उनका 15-16 रन्स इंडिविजुअल हो चुका है और टीम का स्कोर जा पहुंचा है 35 रन्स ऑन द बोर्ड। अभी भी 2 बॉल आना बाकी है, अगर 2 बॉल में कुछ बड़ा कर जाते हैं तो AR7 एक अच्छा टारगेट सेट कर पाएगी अली 11 के सामने, जिनकी बैटिंग लाइनअप बहुत ही तगड़ी है। और उसी के बीच एक डॉट गेंद सूरज ने एक अच्छा कमबैक किया, ऑलमोस्ट सूरज ने अपने टीम के लिए कमबैक कर दिया है। लास्ट के ओवर में जब 15 रन खर्च किए थे अरबाज ने, उसके बाद इस ओवर में जो स्लॉग ओवर है उसमें 7 ही रन दिया है अभी तक 5 बॉल में, और उसमें एक वाइड भी शामिल, लास्ट बॉल इस इनिंग का। और प्रॉपर तरीके से बैट घुमाया था लेकिन बैट का निचला हिस्सा लगा और 1 रन कंप्लीट हुआ है। ट्राई भी नहीं करेंगे प्लेयर, कॉज रन आउट होना आसान है। लास्ट बॉल था वैसे भी, इट्स नो बॉल, अंपायर डिसीजन, it's no ball, so that's why they are appealing for Mudassir wicket. So last ball, एक अच्छा ओवर डालते डालते लास्ट बॉल पर नो बॉल आया और अज्जू लास्ट बॉल में क्या करते हैं देखेंगे। टीम का स्कोर जो आप पूछा है 37 रन। और ये आड़ा बैट घुमाया था, प्लेयर ने पिकअप भी करके उसको, व्हाट अ रन आउट बाय already umpire given at the strike end. What a classy run out by Majid, and तो 39 का टारगेट सेट किया है अली 11 के लिए। AR7 ने 4 ओवर में 39 रन बनाना होगा। रन रेट जो होगा रिक्वायर रन रेट 9.70 और 60 के अप्रॉक्स होगा। तो इनकी बैटिंग लाइनअप भी उस हिसाब से रेडी हुए। मैंने पहले आपको उनके नाम बता दिए हैं, फैसल, अफशान, माजिद, इमरान और उनके कप्तान खुद अली 11 के इरफान, अरबाज,
एक अच्छी टीम और एक अच्छा सामना देखने मिल रहा है इस सैटरडे मॉर्निंग की हल्की हल्की धूप में। Sachin, we are already running out of time and we have to start the match as soon as possible. आदि वाले बच्चे हिंदी में बोलो। Start the match. First over is delivered by Sachin to Majid. First over power play 39 चेस करने उतरी और फर्स्ट बॉल लेग साइडच्या दिशेने मुदस्सीर इन फॉर्म बॅट्समॅन आउट होतोय. माजिदच्या रूपात अली 11ला मोठा धक्का लागलेला आहे. माजिदच्या रूपात 39चा टार्गेट चेस करायला उतरली होती अली 11 आणि फर्स्ट बॉल सचिनच्या. माजिदने आडवा फटका खेळला आणि मुदस्सीर मात्र कॅचवर आला आणि कॅच पकडली. झेलबाद झाला माजिद. त्याच्यानंतर अली 11 कडून बॅटिंग
सांभाळण्यासाठी येतोय फैसल, छोट्या मुलांमधला स्टार प्लेअर. आता मात्र मोठ्या टीम मध्ये खेळून त्याने लास्ट 1-2 वर्षामध्ये जे बॅटिंग मध्ये नाव कमावलं आहे त्याची, तो आला होता जेव्हा त्याचा इनकमिंग क्रिकेटमध्ये झाला होता, डेब्यू झाला होता, तेव्हा मात्र तो बॉलिंगच्या स्वरूपात उतरला होता आणि आता मात्र 1 डाऊन च्या रूपात उतरलाय अली 11 कडून. अर्थातच त्याने बॅटिंग मध्ये खूप सारी प्रगती केली आहे लास्ट 1-2 वर्षामध्ये. मात्र पहिल्याच बॉलवर जेव्हा फैसल उतरला आणि समोरच्या दिशेने पॉवर प्ले बीट करून समोरच्या दिशेने ऑफ साइडला एक चौकार मारलेला आहे. टीमची धावसंख्या 2 बॉल 4 रन. फैसलला मात्र पारितोषिक जाहीर झालेलं आहे सोहेल पायलीपाडा गोलू कडून. जर फैसल षटकार मारतोय तर प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या मात्र स्टेप आउट केला होता पण चेंडू मिस झाला आणि स्टंपिंग ही वाचलेली आहे. बॅक टू द क्रीज. तीन बॉल 4 रन 1 विकेट माजीच्या रूपात लागला. अली 11 ला 39 रनांचं टार्गेट सेट केलेलं आहे आडवा. आणि आता मात्र उत्कृष्ट अशी स्टंपिंग घेतलेली आहे. अंपायरने मात्र थर्ड अंपायरचा निर्णय केलेला आहे आणि आता मात्र आपले थर्ड अंपायर आसिफ चेक करतील. नाइस एंड स्लो स्टेडी. ओके एम्पायर को देखने दो ना भाई. देख रहा रे एम्पायर. आज चिंटू भाई तुम पीछे आ जाओ ना. प्लीज गिव द सेकंड एंगल. भाई नहीं देख रहा भाई. तुम देखो वहां पे जा रहे हो. ये रमणी बहुत कम समय मिला था वहां पर स्टंपिंग करने के लिए और अंपायर का डिसीजन. हम वेट कर रहे हैं अंपायर डिसीजन के लिए और एक अंपायर जो थर्ड अंपायर है वही निर्णय देगा ऑन फील्ड अंपायर के लिए. थर्ड अंपायर कौन है आसिफ भाई? नदीम थर्ड अंपायर है, उनका सिग्नल जाएगा ऑन फील्ड अंपायर के लिए. और ये फेयर डिलीवरी और बैट्समैन आउट है. तो लाइटनिंग फास्ट यहाँ पर स्टंपिंग लिया है अज्जू ने. और ये एक क्रिकेट में बहुत रेयर ऐसे विकेट मिलते हैं पूरे इनिंग में. मोस्टली कॉटन बोल्ड, कट कैच, हाई कैच एंड बोल्ड. स्टंपिंग रन आउट मोस्टली पूरे इनिंग में बहुत कम मिलते हैं. और इसी के साथ एक अच्छा स्टार्ट दिया था फैसल ने. पहली बॉल पर अपने 4 रन लगाए थे, बाउंड्री पार किया था, लेकिन अज्जू की लाइटनिंग फास्ट स्टंपिंग की वजह से वो पवेलियन लौट रहे और इनकी वजह अरबाज अब स्ट्राइक पर आएंगे और सचिन तो सचिन जो पावर प्ले का ओवर डाल रहा है बेहतरीन, जो कि फर्स्ट बॉल माजिद का विकेट, उसके बाद 4 एंड बैक टू बैक एक डॉट एंड एक विकेट. दो
विकेट लेकर 4 रन 4 बॉल। सचिन AR7 के लिए एक बेहतरीन प्रदर्शन करते हुए 5वी बॉल लेकर तैयार। अरबाज मात्र पावसाळी हंगामाचा स्टार, पहला बॉल षटकार, 10 रन कंप्लीट। और मैंने पहले ही कहा था जब अली 11 फील्डिंग कर रही थी तब कि अली 11 इस टूर्नामेंट में आपका स्ट्रॉन्गेस्ट साइड बनाया है, जो कि ऑलमोस्ट तर चीता कॅम्पचा उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू अबू पाटील मैदानाच्या गेटवर उभा आहे। तर अबू पाटील यांनी मंचावर यावे, तुमचे मित्र आसिफ तुम्हाला बोलवत आहे। आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटीने हा चौकार जातोय की नाही, एक धाव कंप्लीट झाली आहे। पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे। पहिल्या 4 बॉलमध्ये 4 रन देऊन 2 विकेट घेतल्यानंतर अरबाज आल्यानंतर एक षटकार आणि 2 रन, डायरेक्ट 12 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत। 39 रनांचं आव्हान दिलेलं आहे अली 11 संघाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आल्यानंतर आता मात्र 18 बॉल 27 रन रेट, रिक्वायर रन रेट इस 9 का है अली 11 के लिए। और मुझे लगता है कि अभी AR7 से बॉलिंग की जिम्मेदारी करने आएंगे मुदस्सिर, जिन्होंने बैटिंग में भी अच्छा प्रदर्शन किया था, 2 छक्के 1 चौका लगाया था। और थोड़ा AR7 क्विक फील्डिंग लगाई आपकी। ऑन फील्ड अंपायर इमरान, चार ही ओवर का ये मैच है, ऑलरेडी 1 ओवर हो गया है पावर प्ले का। देयर इज नो फील्ड रिस्ट्रिक्शन राइट नाउ इन सेकेंड ओवर अप टू 4th ओवर। और कैफ अली 11चा अष्टपैलू खेळाडू आणि समोर त्याच्याच कॅलिबरचा मुदस्सिर फ्रॉम AR7। बघा सामना कोण जिंकतोय। आणि यावेळेस मात्र फिरकी गेली होती, अज्जू मात्र उत्कृष्ट प्रयत्न केलेत, बॉल पर्यंत पोहोचला पण झेल बाद काही झाला नाही। आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला बॅट्समॅन अरबाज, पावसाळी हंगाम स्पेशलिस्ट अरबाज, ज्याने स्वतः 2 6 काढले होते, मात्र त्याने कव्हर केलेला आहे 1 6। आता मात्र दुसरा 6 कधीपर्यंत कव्हर करतोय बघूया अरबाज अली 11 साठी। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 रन 1 बॉल 2 ओव्हर 1 ओव्हर 1 बॉल 13 रन। अरबाज सामना करेल, अरबाजला फिल्डिंग लावलेली आहे, लेग साईडच्या दिशेने 3, समोरच्या दिशेने 1 आणि उत्कृष्ट बॉल। अंपायरचा निर्णय आहे निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा हा सामना आणि अंपायरचा निर्णय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। मुदस्सिर बॅक करतोय सामन्यामध्ये AR7 ला। हा सामना जो जिंकेल तो खेळेल KGN बरोबर आणि जो हारेल तो मात्र या टुर्नामेंट मधून बाहेर होईल। तर अटीतटीचा 6 सामना मुदस्सिर वर्सेस अरबाज जो की पावसाळी हंगामाचा स्पेशलिस्ट होता। आता मात्र बॅक टू बॅक 2 धावा डॉट झाल्यानंतर प्रेशर मात्र क्रिएट झालंय आणि कॅचच्या खाली येतोय प्लेयर, त्याने हा कॅच आउट केलेला आहे। आणि बॅक टू बॅक 2 धावा बॉलांचं जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते अरबाजवर दिसून आलं आणि अरबाजने तिसरा बॉल मात्र फिरवला आणि झेलबाद झालेला आहे। मुदस्सिरने 1 साइड परफॉर्मन्स केलेला आहे AR7 काढून। आणि आता अरबाजच्या विकेटने तर मैदानात दाखल होतोय अफशान अली 11 कडून। मागील 5 ते 6 वर्ष खेळणारा हा खेळाडू ओपनिंगची जिम्मेदारी सांभाळत होता, आता मात्र आपल्याला नवीन जागेवर खेळताना दिसतोय। थर्ड डाऊन आलेला आहे अफशान, बॅटिंग त्याचा पार्टनर आहे
कॅफ आणि रनांची धावसंख्या धावसंख्या कमी झालेली आहे, गती कमी झालेली आहे. 13 रन जो कि पहले ओवर में ही 12 रन आ चुके थे. तो ऑलरेडी इसके बाद मुदस्सिर ने बस एक ही रन खर्चा किया है और बहुत इकोनॉमिक्स पे डाला है और अफशान को भी इसने पहले ही बॉल डॉट करा है. तो मुदस्सिर का एक बॉल आना बाकी. 5 बॉल में 1 विकेट और अरबाज जैसा एक बड़ा विकेट और 1 रन. अभी 13 बॉल 26 रनों की जरूरत. अली 11 को ये मुकाबला जीतने के लिए. अफशान और कैफ की ये जोडी वर्सेस मुदस्सिर. क्या करते हैं? अफशान ने मात्र लेग साइडच्या दिशेने तोडला आहे आणि एजाजने हा मात्र सिंपल कॅच पकडलेला आहे. काय सामना खेळतोय हा मुदस्सिर, ज्यांनी बॅटिंग मध्ये पण 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि बॉलिंग मध्ये 1 रन 2 विकेट. त्याच्यामध्ये अरबाज आणि अफशान सारखे मोठे विकेट शामिल. बॅक टू the game. AR7 they set the target for 39 for Ali 11 and then there was a match was 50-50%, but after these 2 big wickets Ali 11 are on the back foot right now. तो ये सामना, ये जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है फिरोज 11, इस टीम ने इस ग्राउंड की एक वन ऑफ द मोस्ट लविंग टीम फ्रॉम ऑल द बीइंग ह्यूमन फ्रॉम चीता कैंप एंड ऑलमोस्ट the last tournament they played they won final. Yes Surya, Firoz 11 won last tournament final. The almost out of 3 tournament 2 tournament will be played, final played by Firoz 11 from last 5 to 3 years continuously. They are back in form with the players like Surya, Hussein, Imran, Immo, and there's a pretty much good players like Nasir. So they are organizing this tournament, Firoz 11 Trophy 2015. चौदह रन. तो 12 बॉल पे 25 रनों की आवश्यकता. इसका नाम विकी है क्या? विक्रम वर्सेस कैफ. मात्र शॉर्ट बॉल होता आणि त्याला गतीही नव्हती. मात्र 1 रन कंप्लीट झालेला आहे. एजाजने मात्र थोडासा फंबल झाला होता स्टार्टिंगला आणि 1 धाव कंप्लीट झालेली आहे. अली 11ला या ओव्हर मध्ये धाव संख्या वाढवावी लागेल, नाहीतर हा सामना खूप प्रेशर सिच्युएशनचा होईल अली 11 साठी. त्यामध्ये दुसऱ्या हातावर AR7 जो पहिल्या ओव्हर नंतर 12 रन आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला मुदस्सिर याने 2 विकेट घेऊन 1 रनांची जी ओव्हर टाकली त्या ओव्हरमुळे AR7 पुन्हा मॅच मध्ये घट्ट स्थिती आपली निर्माण करते आहे. दे आर बॅक इन गेम. AR7 आफ्टर द फर्स्ट ओव्हर ऑफ 12 रन्स. नाउ विक्रम वर्सेस इम्रान आणि एजाज पुन्हा आलेला आहे. थोडासा फॉर्म बदलला आहे. सचिन आणि एजाज मध्ये हा मात्र लॉलीपॉप कॅच सुटलेला आहे. 1 धाव कंप्लीट. खूप इझी असा कॅच होता. मिसकम्युनिकेशन झालं प्लेयर मध्ये, कॉलिंग नव्हती आणि हा मात्र कॅच सुटलेला आहे. हा कॅच जर पकडला असता तर पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोन मध्ये झाली असती AR7 आणि अली 11 मात्र थोडा मोकळा श्वास घेईल या विकेट वाचल्यानंतर. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. रन जाऊन पोहोचतात 16 रन. 10 बॉल पर 23 रनों की आवश्यकता. कैफ वर्सेस विक्रम. AR7 एक अच्छी टीम, एक अच्छा टारगेट सेट किया था AR7 ने अली 11 के सामने. 39 रनों का टारगेट और इस टारगेट को चेस करने के लिए अभी 10 बॉल 23 रनों की आवश्यकता. और लेग साइड के दिशा में फिर से सेम रिजल्ट. 1 रन कंप्लीट. तर आम्ही पाहू शकतो ग्राउंड मध्ये एक सिनियर खेळाडू
जो ग्राउंडच्या बसून बाहेर मॅचचं प्रेडिक्शन देऊ शकतो. मॅच कोण जिंकेल किंवा कोण हारेल याच्यावर प्रेडिक्शन देणारा इर्शाद आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि त्याच्याबरोबर टायगरचा उत्कृष्ट असा गोलंदाज अब्दुल्ला पुन्हा एकदा समोर खोलवर प्रतिचा चेंडू टाकला होता. हा मात्र डॉट चेंडू आलेला आहे. हळूहळू या सामन्यामध्ये AR7 विन प्रेडिक्शन मध्ये वरती जात आहे आणि अली 11ला मात्र इथे षटकार आणि चौकाराची आवश्यकता. तर हा सामना जिंकायचा असेल तर अली 11 यांचा हा संघ काय करतोय बघूया. पुन्हा अंपायरचा निर्णय राहील. अर्थातच वाईड हा निर्णय. ऑफ साईडला थोडा बाहेर टाकला होता. पेस होती या बॉलमध्ये. आणि वेलकम अब्दुल्ला इन दिस टूर्नामेंट. 18 रन कंप्लीट हुआ है. 8 बॉल 21 रन चाहिए अली 11 को. ये सामना अगर जीतना है और ये जो सामना जीतेगा वो खेलेगा KGN से. और ये अनयूजुअल बाउंस देखने को मिला है हमें. तर अंपायरचा निर्णय बॉल. आणि आता मात्र आपल्या स्कोररला विचारूया बादशाह खान यांना रन किती पाहिजे सर. 7 बॉल 21 रनों का समीकरण इक्वेशन क्रिएट हुआ है. 7 बॉल 21 रन. ये बॉल होगा डिसाइडर. अगले ओवर में कितने रन लेके जाएगी अली 11 खुद को चेस करने के लिए. और विक्रम वर्सेस इमरान. अली 11 वर्सेस AR7. पुन्हा एकदा आडवा चेंडू. एजाज मात्र बॉल खाली येतोय आणि एक सिंपल असा कॅच पकडलेला आहे एजाजने. मात्र 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. अली 11 चे मात्र 5 विकेट डाऊन झालेले आहेत. आता हा टार्गेट 6 बॉल 21 धावा चेस करायला अली 11 कडून कोण येतंय बघूया. सूरज जो बॅट घेऊन आता मात्र येतोय आणि त्याच्यासाठी त्याच्यासोबत ओपनर उतरलेला कॅप. आता मात्र 3 ओव्हर खेळून झाल्यानंतर ही कॅपच्या बॅटीतून कोणताही मोठा षटकार किंवा चौकार अजून आलेला नाहीये. आणि AR7 यांनी जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये जेव्हा त्यांची बॅटिंग होती तेव्हा रन तर आले नव्हते जास्त. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काहीतरी त्यांचे 12 रन होते. नंतर मुदस्सीर आला. मुदस्सीर यांनी 2 षटकार 1 चौकार मारून सामन्याची धावसंख्या जाऊन पोहोचवली 39 रन. आणि याचाच डिफेंड करायला उतरलेले असताना AR7 अली 11 चे 5 विकेट डाऊन करून रन मात्र पोहोचलेले आहेत 18 रन. आता मात्र 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. आणि बॉलिंगवर असेल इमरान सर. थोड़ा ये मैच फास्ट करिए. 7 बॉल 21 चाहिए. 6 बॉल 21 सॉरी. अक्रम वर्सेस कैफचा सामना. अली 11 वर्सेस AR7 चा हा सामना कोण जिंकेल. 6 बॉल 21 धावा. आता काही क्षणात आपल्याला निर्णय लागेल. फिल्डिंग सेट केलेले लेग साइडच्या दिशेने. पुन्हा टिपिकल 3 प्लेयर. एक सरळच्या दिशेने आणि ऑफ साइडच्या दिशेने एक प्लेयर नाहीये. ऑफ साइडच्या दिशेने खाली ठेवली आहे जागा. म्हणजे कॅफला आवाहन केलं जात आहे की ऑफ साइडच्या कव्हरच्या दिशेने तू खेळू शकतो. पण तुला जर 6 षटकार मारायचा असेल तर तुला कव्हर मोकळा ठेवलेला आहे. आणि पुन्हा एकदा अक्रम यांनी व्हाईट बॉलने चालू केलेले आहे मॅच. आता मात्र समीकरण चालू होत आहे. 6 बॉल 20 धावा. अक्रम वर्सेस कैफ. और यहाँ पर AR7 के बॉलर्स मुदस्सिर और विक्रम ने जो कमबैक करा है AR7 का, इस वजह से ही अभी तक 6 बॉल 20 रन चाहिए. आता मात्र शॉर्ट बॉल होता आणि एकदम इझी कॅच पकडलेला आहे प्लेयरने. पेस नव्हती या बॉल मध्ये, ताकद लागत होती आणि ताकद थोडी कमी पडली कॅपच्या बॅटीतून आणि विकेट गेलेला आहे. अली 11 चे 6 विकेट आउट झालेले आहे. आणि आता मात्र एक अष्टपैलू असा खेळाडू अली 11 चा एक लॉयल खेळाडू आलेला आहे मैदानामध्ये. सोहेल
बघूया सोहेल 5 बॉलमध्ये 20 धावा कशा चेस करतोय की AR7 ही मॅच जिंकून जाईल. और जो भी ये मैच जीतेगा AR7 वर्सेस अली 11, जो भी ये मैच जीतेगा वो खेलेगा KGN से. तो थोड़ा फास्ट करिए मैच सर. There is no need and any discussion in this type of matches when we are playing 4 ball or 5 ball 20 runs. पुन्हा एकदा स्लोवर असा डीप झाला चेंडू आणि 1 रन कंप्लीट झालेले आहे. आता सूरज स्ट्राइकला येतोय. 4 बॉल 19 रनों की आवश्यकता है. तो 3 बॉल जो होंगे इसमें से जो कि आपको आउट ऑफ बाउंड्री मारने होंगे. तो अकरम वर्सेस सूरज, देखते हैं कौन जीतेगा ये सामना AR7 वर्सेस. और इसी के साथ ऑलमोस्ट 3 बॉल 3 सिक्स चाहिए ये सामना जीतने के लिए अली 11 को. और ये 39 रनों का जो लक्ष्य था और ये एक रिवर्स का अटेम्प्ट किया है और ये 6, क्योंकि AR7 और अली 11 से जो मैच जीतेगा उसके कप्तान और KGN के कप्तान, इसके बाद आपका टॉस उड़ाया जाएगा. KGN के कप्तान आप आ जाइए. 2 बॉल 12 रनची आवश्यकता असताना आता मात्र डॉट झालेला आहे. तो ऑलमोस्ट ये मैच AR7 जीत चुकी है. तो जैसे ही ये मैच खत्म होगा AR7 के कप्तान आप आ जाइए टॉस उड़ाने के लिए. KGN के कप्तान और 5 रनों से ये अली 11 सामना हारती हुई. अगर सोहेल पहले उतरते तो सोहेल ने ऑलमोस्ट 3 बॉल खेले, उसमें से 2 सिक्सेस लगाए.